नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. भारतीय जनता पार्टी सगळ्याच नेत्यांना आपल्याकडं का घेते आहे? अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा नेता. तसा आता मोठा नेता शिल्लक राहिला असेल तर तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे. काही असतील ते. पण मग हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना, की आता 233 चं संख्याबळ आहे. खुद्द भाजपकडं स्वतःचं सरकार स्थापन करावं, एवढं संख्याबळ आहे. तरीसुद्धा आज दिलीप माने, ज्यांनी सुभाष देशमुखांच्या विरोधामध्ये 2-3 निवडणुका लढल्या, त्यांना आज आपल्या पक्षामध्ये घेतलं. प्रज्ञा सातव, ज्या विधान परिषदेच्या आमदार आहेत, माझे मित्र होते राजू सातव, त्यांच्या त्या पत्नी. आता ह्या दोघांच्या पक्षप्रवेशाचं उत्तर मी नेमकं तुम्हाला देणार आहे, पण या व्हिडिओच्या शेवटी मी ते देईन, की भाजप सगळ्यांनाच आपल्याबरोबर का घेतं आहे. पण आधी या दोघांच्या पक्षप्रवेशाची गणिती स्थानिक पातळीवरची पण सांगू. सुभाष देशमुख आणि विजय देशमुख, 2 देशमुख, एक लिंगायत समाजाचे, एक मराठा समाजाचे. यांच्यात इतकं सख्य, दोघंही भारतीय जनता पार्टीचे नेते, दोघंही मंत्री राहिलेले. इतकं सख्य, की ते जर सोलापूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आले, कारण सोलापूरकरांचा रेल्वेतनंच जगभरामध्ये प्रवास होत असतो. तर ते आले, तर त्या प्लॅटफॉर्मवर कोण उभा आहे, हे बघून हा अ, पक्ष प्रमुख, पक्षाचा नेता आपली वाट निवडायचा. इतकं सख्य. कधीही दोघं एकत्रित आले नाहीत. पण आता असं दिसतंय, की भारतीय जनता पार्टीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये जे नवं नेतृत्व, एक तर सचिन कल्याण शेट्टी जे अक्कलकोटचे आता दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत आणि कोठेंचा जो काही तिथे विजय झाला मध्यमधनं, देवेंद्र कोठेंचा. तर असं दिसतंय, की ते ट्रान्झिशनल ट्रान्सफॉर्मेशन लीडरशिपमध्ये सुरू आहे. आणि त्याच्यामुळेच हे 2 देशमुख जे कधीच एकत्रित आले नाहीत, ते इतके एकत्रित आलेत, की ते आता पुतळ्याला हार घालण्यासाठी यात्रेच्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी एकत्रित दिसायला लागले. हे का घडलं? कारण आता दिलीप माने तिथे आलेत. दिलीप माने कोण? तर आता सचिन कल्याण शेट्टी जे भाजपचे आमदार, त्यांनी आपल्याच पक्षाचे दुसरे आमदार सुभाष देशमुख जे माजी सहकार मंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये पॅनल करून दिलीप मानेंना आपल्याबरोबर घेऊन ती निवडणूक लढली आणि त्यांना सभापती पण केलं. सोलापूरची बाजार समिती छोटी नाही आहे. जेवढा लासलगावमध्ये कांद्याचा व्यवहार होतो, तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकचा व्यवहार सोलापुरात होतो आणि मग आजूबाजूला आता केळी पण वाढली तिथं 4,000 टन वगैरे काही परदेशात पण पाठवली म्हणतात. अशा बाजार समितीचं सभापतीपद दिलीप मानेंना दिलं. त्यांच्याकडे साखर कारखाना पण आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे ते जिथून निवडणूक लढवतात उत्तरमधनं, तिथे 4 पंचायत समित्या म्हणजे जिल्हा परिषदेचा एक गट आहे. बरं आता अडचण अशी आहे, की ते दिलीप माने आज भाजपात आले. त्यांचा पाकणी जिल्हा परिषद मतदारसंघात प्रभाव. फार तर त्यांचा उपयोग कुठं होईल? तर शहरात तर होणारच नाही. तिथे महापालिका आहे सोलापुरात. तिथे देवेंद्र कोठे ऑलरेडी मध्येमध्ये आहेत आणि सोलापूरचा कारभार जवळपास आता जे पालकमंत्री आहेत जयसिंग गोरे आणि सचिन ह्यांच्याकडे दिलाय जवळपास अक्कलकोटेकडनं. सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडं. तर त्याच्यामुळे आता दिलीप मानेचा फार तर उपयोग होईल तो बाजार समितीमध्ये, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये. पण इकडे अस्वस्थता वाढली ना देशमुखामध्ये. हे झालं एक. दुसरं प्रज्ञा सातव यांचं. प्रज्ञा सातव म्हणजे 2021 ला दुर्दैवाने राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांची आणि श्री राहुल गांधी यांची जी काही जवळीक होती, कारण राजू सातव मितभाषी, माळी समाजाचे ओबीसी नेता, वकील, कॅलिबर असलेला महाराष्ट्राचं एक चांगलं प्रदेशाध्यक्ष नेतृत्व होऊ शकत होतं ते. पण अशोक चव्हाणाबरोबरच्या त्यांच्या अतिशय जवळच्या सख्यामुळं त्यांना ते काही साधता आलं नाही. नंतर तर त्यांनी लोकसभेची निवडणूक आपल्याला अशोकरावांकडनं अडचण होईल असं वाटून ती लढली नाही आणि तो त्यांचा शहाणपणाचा निर्णय ठरला. पण दुर्दैवाने कोरोना काळामध्ये राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांना पक्षाने योग्य ती सन्मान केला. आधी त्यांना विधान परिषद दिली. त्यानंतर तेव्हा की जेव्हा वर्षा गायकवाड ज्या हिंगोलीच्या पालकमंत्री होत्या, राज्याच्या शिक्षण मंत्री होत्या, त्यांचं आणि प्रज्ञा सातव यांचं जमलं नाही तरीसुद्धा आणि नंतर त्यांना एक्सटेन्शन दिलं. अशा प्रज्ञा सातव यांचा 4 वर्षाचा कालखंड बाकी आहे विधान परिषदेत. तरी त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. असं म्हणतात त्यांचे समर्थक, की त्यांना मंत्रिपदाची हमी दिलेली आहे वगैरे. अनेक तर्क लढवले जात आहेत. एकतर असं आहे, की हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे. तिथे योग्य उमेदवार मिळाला नाही म्हणून इथे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला.
याच मतदारसंघाचा प्रभाव शेजारच्या नांदेडवरती काही प्रमाणात, शेजारच्या यवतमाळवरती काही प्रमाणामध्ये जाणवतो. ओबीसीचा मोठा पट्टाच आहे तो तिथे. त्यामुळे माळी समाजाचं एक नेतृत्व महिलातनं आलं तर वगैरे असे सगळे तर्क लढवून किंवा त्या पुढच्या लोकसभेचे उमेदवार होऊ शकतात वगैरे असे तर्क लढवून त्यांना भाजपनं आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि त्यांनी पण ते मान्य केले. कारण 4 वर्षाची विधान परिषदेची आमदारकी कोण सोडेल? आता ह्या प्रज्ञा सातव काँग्रेसमध्ये होत्या तरी त्यांचा काही फारसं काँग्रेसला उपयोग होता असंही मानणारा तिथं वर्ग आहे. काही उपयोग नव्हता. उलट काँग्रेसचे जे राजीव सातव यांनी उभा केलेली फळी होती, ती फळी विस्कटली. अनेक लोक आत्ताच काँग्रेस सोडून ते जिल्हाध्यक्ष शिवसेनेमध्ये गेले. तर हे घडलं कारण प्रज्ञा सातव यांना ते जमलं नाही. अर्थात त्यांच्याबद्दल त्या जेव्हा केव्हा सांगतील, तेव्हा मी त्यांचं काय मत आहे ते सांगेन. कारण ते दोन्ही बाजू मांडायला हव्यात. मी त्यांना फोन केला होता. त्यांनी मला नकार नकार दिला. मी त्यांना हेही म्हणालो, किंवा मी राजीव सातव यांचा खूप जवळचा मित्र होतो. पण त्या म्हणाल्या, "ठीक आहे दादा, मी तुम्हाला जेव्हा पक्षात प्रवेश करेन, तेव्हा सांगेन" वगैरे. मग ठीक आहे, राजकारणी प्रत्येक असा असुरक्षित असतोच असतो आणि तो त्यांच्या राजकारणाचा भागही आहे. सो अलहिदा, तो भाग वेगळा. पण आता ह्या दोघा मंडळींना घेऊन किंवा ह्यांच्यासारख्या अनेकांना घेऊन भाजप काय करू इच्छित आहे? मुद्दा क्रमांक 1, जे तुम्हाला नगरपालिका निवडणुकीत आणि महापालिकेत पण दिसेल, विरोधकच शिल्लक ठेवायचा नाही. आज सभागृहामध्ये काय स्थिती आहे? मी आता नागपूरच्या अधिवेशनात 3-4 दिवस तिथे होतो. बघितलं. सभागृह चिडीचूप आहे. देअर इज नो अपोजिशन. जे अपोजिशन आहेत त्यांचं सगळ्यांचे दगडाखाली हात अडकलेले आहेत. कुणीही असा नाहीये नेता. आज तिथे पृथ्वीराज चव्हाण नाही आहेत, तिथे बाळासाहेब थोरात नाही आहेत. तिथे अशी ती टॉलेस्ट लीडरशिप होती ती नाही आहे. जयंत पाटलांनी मधल्या काळात उत्तम भाषण केलं. काय त्यांनी खोचक टोमणे वगैरे मारले, त्याला अर्थ नाहीये. कारण ते सगळ्या अर्थाने खूप मर्यादित अशी गोष्ट आहे. तर एक जो आक्रमक विरोधी पक्ष लागतो तो नाहीये. ही जर महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधिमंडळातली, विधान परिषदेतली गोष्ट असेल, तर ती बाकीच्या स्थिती ठिकाणी काय? त्यामुळं आज भाजपमध्ये जेवढे लोक येतायत तेवढ्यांना आपल्याबरोबर घ्या ही रणनीती आहे. विरोधकच नाहीये. इमॅजिन करा. ठीक आहे, आज सुभाष देशमुखांना अडचण आहे, की दिलीप मानेंनी इतका त्रास दिला आपल्या कार्यकर्त्यांना वगैरे असं त्यांना वाटत असू शकतं. आता कार्यकर्त्यांना काय सांगायचं हाही त्यांना प्रश्न असला तरी तो त्यांचा प्रश्न आहे, पक्षाचा नाही. तशीच स्थिती हिंगोलीमध्ये, तशी स्थिती अनेक ठिकाणी आहे, की जिथे लोक त्यांच्याकडे आलेत. ज्यांनी एकदा कमळ आपल्याबरोबर घेतलं, की एकतर त्यातले अर्धे लोक कमळाबरोबर राहतील भविष्यात आणि अशी परिस्थिती आता तरी नजीकच्या काळात दिसत नाही, की भाजपमध्ये फार मोठी उलथापालथ होईल. काँग्रेसीकरण पूर्ण झालंय भाजपचं, जे काँग्रेसचं होतं. 70 वर्षामध्ये काँग्रेसमध्ये अनेक गट-तट होते. ते सगळे प्रवाह काँग्रेसबरोबर चालत राहिले, एकमेकांचे गळे कापत राहिले, तरीही ते सत्तेवरती येत राहिले. एक्झॅक्टली तशी खेळी आहे भाजपची. सबको अपने साथ में लो. जेवढे येतील त्याच्या मदतीने सत्ता उभा करा आणि सत्ता घेत राहा. 2029ला भाजपला त्याचा मोठा उपयोग होईल. आत्ता त्यांनी काय केलंय, एक स्टॉप गेट अरेंजमेंट आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री आमच्याशी बोलताना म्हणाले, की "आता आम्ही ठरवलं, की मित्र पक्षाचे आणि त्यातल्या त्यात श्री एकनाथ शिंदे यांचं कोणीच घ्यायचं नाही." घ्यायचं गरजच नाही त्यांना. एकनाथ शिंदेंच्याकडचे अर्धे लोक हे हिंदुत्ववादी विचाराने भाजपच्याच विचारसरणीचे आहेत. सो असा हा व्यापक पट आहे. विरोधकच शिल्लक ठेवायचा नाही. आणि विरोधकांना कमालीची घाई झालेली आहे भाजपमध्ये जाण्याची. कारण साम, दाम, दंडभेद सगळ्या पद्धतीचं राजकारण करण्यामध्ये भाजप माहिर आहे. त्यांना नावं ठेवायची का ते तुम्ही ठरवा. राजकारणामध्ये फक्त भाजपनंच हे आता केले ना, आधी होत नव्हतं असं नाहीये का? अजिबात नाही. आधी पण हेच झालेलं आहे. त्यामुळं आता फक्त त्याचा एक सुधारित आवृत्तीचा प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय. फक्त मग तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, की प्रज्ञा सातव आणि दिलीप माने यांनी भाजपची कास का पकडली आणि भाजप त्यांना आपल्याबरोबर का घेतं आहे. असं आहे महाराष्ट्राचं राजकारण. सो थांबूया आपण इथे. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बारीक-सारीक घडामोडीकडे लक्ष असतंच आपलं. पण किती व्ह्यूज येतायत हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही. तरीही विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती, आंतरराष्ट्रीय प्रश्न याकडे माझं बारकाईने लक्ष आहे. जे तुम्ही पाहत आहात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. फक्त हे व्हिडिओ घराघरात जाऊ द्या. इतक्या सोप्या मराठीत नीट अभ्यास करून तुम्हाला कोण सांगतंय असं मला तरी किमान वाटत नाही. थांबूया.